नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण. यावर आज आपण चर्चा करतोय आणि त्यामधला सराव संच 2.2 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 बघितलाय. त्याचबरोबर पहिल्या प्रकरणातल्या सुद्धा सगळ्या सराव संचावरती आणि संकीर्ण प्रश्नसंग्रहावर चर्चा केलेली आहे. या अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर जाऊयात पुढे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे असा प्रश्न आहे की 4√2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय बघा मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या संख्या अशा वर्गमुळामध्ये येतात परंतु त्याचा वर्गमूळ निघत नाही. आपल्याला माहिती आहे वर्गमूळ जे आहे ते पूर्ण संख्या नसते. तर या प्रकारच्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आता वर्गमुळात 25 जर म्हटलं तर उत्तर 5 येते, म्हणजे ही अपरिमेय संख्या नाहीये. पण वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या अपरिमेय संख्या आहे, हे लक्षात घ्या. किंवा कधी कधी काय होतं बघा, आपण 22/7 इथं 7ने तुम्ही जर 22ला भाग लावला समजा 5ला 2ने भाग लावला तर उत्तर किती येतं? 2ने जर 5ला भाग लावला तर उत्तर येतं बघा, बे 2 4, 5तून 4 गेला, एक शून्य घेतला, बे पंचे एक पॉईंट दिला, एक बे पंचे 10, म्हणजे शून्य तुमचं बाकी आलं, 2.5 उत्तर येतं. 5/2 बरोबर 2.5. तर ही संख्या परिमेय आहे. परंतु 22ला जर तुम्ही 7ने भाग लावायचा प्रयत्न करायला जाल तर तुमच्याकडं बाकी शून्य तुम्हाला येणारच नाही, बरोबर ना. तुम्हाला बाकी शून्य येत नाही आणि काही संख्यांचं रिपिटेशन सुद्धा होत नाही. पहिल्या आपण सराव संचामध्ये बघितलं तसं. तर अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे 22ला जर तुम्ही 7ने जर का 22ला भाग लावला तर काय येतं बघा, 7×3 = 21, 22तून 21 गेले, एक पॉईंट घेतला, शून्य घेतला, 7×1 = 7, 10तून 7 गेले 3, एक शून्य घेतला, 7×4 = 28, 30तून 28 गेले 2, एक शून्य घेतला, 7×2 = 14, 20तून 14 गेले 6, एक शून्य घेतला, 7×8 = 56, 60तून 56 गेले 4, एक शून्य घेतला, 7×5 = 35. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भाग लावत जाल पण तुम्हाला बाकी शून्य मिळणार नाही आणि इथे सुद्धा खूप लांबपर्यंत संख्या जातील. परंतु त्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचं वरच्या रिपिटेशन पण होत राहणार नाही. तर अशा प्रकारे ज्या काही संख्या असतात त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे एकंदरीत ही वर्गमुळात 2 जी आहे ती अपरिमेय संख्या आहे. आता या पूर्ण संख्येचा जर विचार केला 4 वर्गमुळात 2, तर या संख्येमध्ये वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, पण 4 जी आहे ती परिमेय संख्या आहे. म्हणजे इथं परिमेय संख्या गुणिले अपरिमेय संख्या आहे आणि आपल्याला आता सिद्ध करायचंय की बाबा ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, आपण असं गृहीत धरू की समजा 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय संख्या नाही, परिमेय संख्या नाही असं आपण समजा गृहीत धरू. हे सोडवण्यासाठी काय करायचं की बाबा, समजा आपल्याला सिद्ध करायचं की बाबा ही अपरिमेय संख्या आहे, पण आपण असं म्हटलं की समजा बाबा 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाहीये. थोडा उलटा विचार करू. मग ही अपरिमेय संख्या नसेल तर मग काय असेल? परिमेय संख्या असेल. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या असेल, बरोबर. परिमेय संख्या असेल, संख्या आहे, नाही तर मग ही परिमेय संख्या आहे. आणि परिमेय संख्या असेल 4 वर्गमुळात 2, तर या परिमेय संख्याला आपण p/q स्वरूपात म्हणजे a/b स्वरूपामध्ये लिहू शकतो. जसं की इथं b ≠ 0 असेल, म्हणजे याला आपण a/b या स्वरूपामध्ये लिहू शकतो 4 वर्गमुळात 2 ला, बरोबर ना. जर काही परिमेय संख्या असेल तर तिला a/b स्वरूपात लिहितो आपण. सगळ्या परिमेय संख्यांना आपण p/q स्वरूपात किंवा a/b स्वरूपात आपल्याला लिहिता येतं. मग आता या ठिकाणी एक काम करू, इथं वर्गमुळात 2ला आपल्या जागेवर ठेवू, a/b आपल्या जागेवर, 4 गुणिले इकडे आले 4 भागिले झाले. आता वर्गमुळात 2 बरोबर a/b गुणिले 4 4b. आता इथं गंमत बघा मित्रांनो, इथं जर आपण बघितलं तर वर्गमुळात 2 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. ही आहे आपल्याकडे अपरिमेय संख्या. आणि a/4b याच्यामध्ये a परिमेय संख्या, b परिमेय संख्या, 4 परिमेय संख्या. म्हणजे उजव्या बाजूला आहे परिमेय संख्या आणि डाव्या बाजूला अपरिमेय संख्या आणि मध्ये बरोबरचं चिन्ह. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे हे बरोबर नाही होऊ शकत ना. एका बाजूला अपरिमेय संख्या आणि एका बाजूला परिमेय संख्या नाही होऊ शकत. म्हणजे इथं काय बाबा एक विरोधाभास तुम्हाला दिसतोय. एका बाजूला अपरिमेय संख्या, दुसऱ्या बाजूला परिमेय संख्या, हा एक विरोधाभास दिसतोय, बरोबर ना. मग इथं आपण म्हणू येथे
डावी बाजू जर आपण बघितलं, येथे डावी बाजू अपरिमेय संख्या व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. उजवी बाजू परिमेय संख्या आहे व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. ओके, डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू अपरिमेय संख्या आहे. आणि हा विरोधाभास आहे. हा एक विरोधाभास आहे. विरोधाभास आपण याला म्हणतो. विरोधाभास आहे. मग हा येथे विरोधाभास होते, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे मानणं चुकीचं आहे. ही अपरिमेय संख्या 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे हे मानणं चुकीचं आहे. म्हणजेच ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून आपण म्हणायचं, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नाही. मग ही परिमेय संख्या नाही, मग कोणती संख्या आहे? म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला लिहिता येईल. संख्या आहे. ठीक आहे, तर एकदम सोपा विषय मित्रांनो. बघा, तर काही पायऱ्या लक्षात घ्या. बघा पायऱ्या, कारण याच्या पुढचं गणित पण सेम असंच आहे. बघा, समजा 4 वर्गमुळात 2 आपल्याला काय सिद्ध करायचं की बाबा ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं. पहिलं वाक्य आपण लिहिलं की समजा 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही. मग अपरिमेय संख्या नसेल तर ती काय असणार आहे? म्हणून ही परिमेय संख्या आहे. हा दुसरा मुद्दा लिहिला. आणि परिमेय संख्या असेल तर तिला आपण a/b स्वरूपात लिहितो. म्हणजे 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b. बरोबर. मग आपण 4 गुणिले त्याला पलीकडे नेलं, भागिले झाले. वर्गमुळात 2 आपल्या जागेवर, आता a आपल्या जागेवर, b गुणिले 4 4b. ओके, म्हणजे वर्गमुळात 2 बरोबर a/4b. आता इथं जर बघितलं तर डावी बाजू जी आहे वर्गमुळात 2 ती अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू जी आहे a/4b ती परिमेय संख्या आहे. म्हणजे येथे डावी बाजू अपरिमेय संख्या व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. आणि हा विरोधाभास आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ही परिमेय संख्या नाहीये. म्हणून 4 वर्गमुळात 2 परिमेय संख्या नाहीये, तर ती अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे, अशा प्रकारे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, पुढचा प्रश्न पण सेम आहे. 3 अधिक वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. सेम असंच लिहायचं. समजा मगाच्या सारखा सेम पायऱ्या कॉपी. समजा 3 अधिक वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय संख्या नाही असं लिहायचं बरं का. समजा ही अपरिमेय संख्या नाही असं या ठिकाणी आपण लिहू. ओके, मग अपरिमेय संख्या नसेल तर म्हणून काय असणार बाबा? 3 अधिक वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे, परिमेय संख्या आहे किंवा असेल. परिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या नाही तर बाबा ही मग परिमेय संख्या आहे. मग परिमेय संख्या असेल तर तिला कसं लिहितात? a/b स्वरूपात. 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर a/b असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. ठीक आहे, फक्त इथं b शून्य नसेल. b इज नॉट इक्वल टू 0 झालं. आता या ठिकाणी बघा, आपल्याला वर्गमुळात 2 एका बाजूला ठेवा. हे वर्गमुळात 2 एका बाजूला ठेवू आणि बरोबर a/b एका बाजूला, 3 a/b एका बाजूला. हा 3 अधिक आहे पलीकडे गेला, वजा झाला. मग अशी 4 गुणिले होता तो भागिले झाला. तसा इथं 3 अधिक आहे तो पलीकडे गेला, वजा झाला. आता बघा येथे, मग इथं लिहायचं बाबा येथे जर बघितलं तर वर्गमुळात 2 जी आहे ती डावी बाजू आहे आणि उजव्या बाजूला a/b वजा 3 आहे. आता इथं पण तसंच होतं. डावी बाजू जी आहे ती अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या. ओके, मग इथं तसंच लिहायचं. येथे डावी बाजू अपरिमेय संख्या व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. व उजवी बाजू परिमेय संख्या आहे. ओके, आणि हा एक विरोधाभास आहे. विरोधाभास आहे. ओके, आणि म्हणून लिहायचं 3 अधिक वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नाही. ही परिमेय संख्या नाहीये असं आपल्याला लिहिता येईल.
परिमेय संख्या नाही, म्हणजेच ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे असं तुम्ही लिहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे सेम आहे, मगाचा प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे. इथं फक्त जरा डोकं लावायला लागणार, जास्त डिटेलमध्ये लिहावं लागतं. जरा नीट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचे प्रश्न जरा सोपे आहेत. हा हे बघा. हा आता या संख्या ज्या आहेत त्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. आता माझ्याकडे पट्टी पेन्सिल नाहीये, पण एकंदरीत साधारणतः तुम्हाला सांगतो आयडिया. 2 ट्रिक सांगतो, 2 पद्धती आहेत. आता मला समजा वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवायच्या. पहिली वर्गमुळात 5 दाखवतो घेऊन. वर्गमुळात 5 दाखवताना समजा अशा प्रकारे एक मस्त संख्या रेषा काढा. इथे एक शून्य घ्या. शून्य घेतल्यानंतर काय करा, इथे 1 घ्या. काही ठराविक अंतरावर 1 घ्या. ओके. आणि एक घ्या. 1 घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी हा 1 घेतला की 1 घेतल्यानंतर इथून एक लंब टाकायचा. मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. ओके. 2 वेगळ्या पद्धती. लंब टाका. हा लंब टाकल्यानंतर हे 0 आणि 1 मधलं जे अंतर आहे, शक्यतो हे 2-2 सेंटीमीटरचं अंतर घ्या. हे अंतर घेतल्यानंतर इथून एक कंस मारून टाका. इथे एक टिंब घेऊन कंस मारा. याला काय PQR काहीतरी नाव द्या आणि याला जोडा. ओके. ओपीला जोडला ना. ओपीला जोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे ओ आणि पी पर्यंतचं अंतर घ्यायचंय. ओ आणि पी पर्यंतचं आणि एक कंस मारून टाकायचा असा. ओके. ओपीचं अंतर घेऊन एक कंस मारून टाकायचा. हा कंस मारल्यानंतर इथं काय मिळतील आपल्याला, वर्गमुळात 2. एका नंतर मला काय मिळतात, वर्गमुळात 2. ठीक आहे. नंतर मग परत इथून एक लंब टाकायचा आहे. सेम असा लंब टाकायचा म्हणजे काय, तुमचं कोन मापक घ्यायचंय, इथं ठेवायचं 90 मापाचा कोन घेऊन इथून असा लंब टाकायचा. बरोबर. मग आता परत हे एवढंच अंतर घ्यायचं बरं का. हे जेवढं काय 2 सेंटीमीटर असेल तेवढंच अंतर घ्यायचं. इथे एक कंपाचं टोक ठेवून एक कंस मारायचा. हा कंस मारल्यानंतर परत तुम्हाला हा ओ आणि हा पॉइंट जोडायचा आहे. हा पॉइंट जोडला तुम्ही. 1 मिनिट आपण वेगळ्याच कलरने जोडूयात म्हणजे प्रॉब्लेम नको. पांढऱ्या कलरने याला ओ आणि या पॉइंटला जोडायचं. परत इथं हा 0 वरती एक कंपाचं टोक ठेवायचं. इथं पी वर एक कंपाचं टोक ठेवायचंय. सॉरी, पीच्या पुढे, आणि इथून एक कंस मारायचा आहे. इथं आपल्याला वर्गमुळात किती मिळतील, वर्गमुळात 2 नंतर वर्गमुळात 3 मिळतील. मिळाले. त्याच्यानंतर परत इथून एक मस्त असा लंब टाकायचा, 90 मापाचा कोन काढायचा आणि एवढंच अंतर घ्यायचं, एक कंस मारायचा. सेम प्रोसिजर. ओ आणि हा पॉइंट जोडायचा. इथून एक असा कंस मारला. इथून बघा ह्या 0 पॉइंट आणि इथून एक कंस मारायचा. याला आपण ओ नावच देऊन टाकू, डोक्याला ताप नको. वर्गमुळात 3 नंतर मला मिळणार वर्गमुळात 4. बरोबर का. वर्गमुळात 3 नंतर आपल्याला मिळणार आहेत वर्गमुळात 4. आता वर्गमुळात 4 नंतर मला वर्गमुळात 5 मिळतील. मग परत इथून एक छानपैकी असा लंब टाकायचा. परत ह्या एवढ्याच अंतरावरती एक कंस मारायचा. 0 आणि याला जोडायचा आणि याला जोडल्यानंतर इथून एक असा मस्त लंब टाकायचा, सॉरी कंस मारायचा. हा कंस मारल्यानंतर इथं जो पॉइंट मिळेल तो वर्गमुळात 5 मिळणार. तर मित्रांनो, अशाच प्रकारे वर्गमुळात 5 नंतर परत एक रेष मारली, वर्गमुळात 6 मिळेल, 7 मिळेल, 8 मिळेल, 9 मिळेल, 10 मिळेल. असंच करत गेलं की तुम्ही वर्गमुळात 10 पर्यंत पोहोचाल. आता दुसरी सोपी पटकन येईल उत्तर असं काय, बघा एक सरळ रेष मारा. इथं तुम्ही घेतला 0, 0 नंतर इथं 2 सेंटीमीटर अंतरावरती 1 घेतला. आता हे वर्गमुळात 5 किती नंतर आहे, वर्गमुळात 4 नंतर आहे. वर्गमुळात 4 म्हणजे किती, 2. वर्गमुळात 4 म्हणजे 2. मग आता 0 नंतर मग तुम्ही 2 घ्या. हे 2 हे जे अंतर आहे ना तेवढंच अंतर घेऊन इथं पॉइंट घेतला 2. 2 म्हणजे वर्गमुळात 4. बरोबर झालं. मग 2 मधूनच एक लंब टाका मस्त. आणि हे जे अंतर आहे तुमचं एवढंच अंतर घेऊन एक कंस मारा. इथं पी पॉइंट द्या. हा कंस मारल्यानंतर तुम्ही बाबा ह्या 0 आणि पी ला जोडा आणि इथूनच एक 0 वर एक कंपाचं टोक ठेवा, पी वर एक ठेवा आणि कंस मारा. 2 नंतर तुम्हाला काय मिळणार बघा. 2 म्हणजे वर्गमुळात 4. त्याच्यानंतर मला किती मिळेल, वर्गमुळात 5 मिळेल. झालं बाबा माझं उत्तर. ओके. मला या ठिकाणी वर्गमुळात 5 मिळाले. इथं मी जरा वेगळ्या कलर मध्ये लिहितो. एकच मिनिट. वर्गमुळात 5. ठीक आहे. इथं लिहा वर्गमुळात 5. झालं. तर अशा प्रकारे वर्गमुळात 5 पटकन मिळतील. आता वर्गमुळात 10 म्हणजे काय बाबा, वर्गमुळात 10 किती नंतर येतील, वर्गमुळात 9 नंतर वर्गमुळात 10. वर्गमुळात 9 म्हणजे किती आलं, 3. मग तुम्ही 0, 1, 2. मग आता तुम्हाला जर वर्गमुळात 10 दाखवायचे तर इथं अशा प्रकारे रेष मारा. पहिला 0 घ्या, त्याच्यानंतर 1 घ्या, त्याच्यानंतर 2 घ्या आणि नंतर तिसरा पॉइंट घ्या सेम अंतर घेऊन. 3 म्हणजे वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 नंतर तुम्हाला वर्गमुळात 10 मिळणार. मग इथूनच एक लंब टाका मस्त. कोन मापक ठेवा, 90 मापाचा कोन टाकून लंब टाका आणि मग काय करा, हे जे एवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारा आणि हा 0 आणि याला जोडून टाका आणि इथूनच एक मस्त कंस मारा. हा कंस मारल्यानंतर इथंच तुम्हाला पॉइंट मिळणार आहे वर्गमुळात 10. तर अशा प्रकारे आपल्याला
या प्रकारे किंवा या प्रकारे तुम्हाला जशी काढायची तशी तुम्ही आकृती या ठिकाणी काढू शकताय. पण एकदम सिंपल प्रश्न आहे. मागच्या वर्षी आता 8वीला सुद्धा आपण हा प्रश्न बघितला होता. सराव संच 1.4 मध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये हा प्रश्न या प्रकारचा आपण बघितला होता. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. पुढचे प्रश्न सुद्धा सिंपल आहेत, थोडेसे वेगळे आहेत परंतु महत्वाचे आहेत. मला काय करायचं इथे आपल्याला बघा पहिला प्रश्न 0.3 बघा 0.3 आणि वजा 0.5 मला या ठिकाणी काय करायचं बाबा, आपलं काम आहे की खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या मध्ये कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. या दरम्यान म्हणजे या दोघांच्या मधल्या कुठल्याही 3 परिमेय संख्या लिहायच्या. बघा 0.3 आणि 0.5 बघा 0.3 आणि 0.5 याच्यामध्ये काय येणार बाबा, 0.3 च्या अगोदर 0.2 येईल, त्याच्या अगोदर 0.1 येईल, त्याच्या अगोदर वजा 0.1 सॉरी 0 येईल, त्याच्या अगोदर वजा 0.1 पकडा, वजा 0.2 पकडा, वजा 0.3 पकडा, वजा 0.4 पकडा आणि मग वजा 0.5 पकडा, वजा 0.5 पकडा. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या संख्या तुम्हाला लिहिता येतील आणि आपल्याला हा 0.3 आणि हा वजा 0.5 यांच्यामध्ये इतक्या साऱ्या संख्या आहेत. मग याच्यातल्या कुठल्याही 3 संख्या मी लिहू शकतो. 0.2 लिहा, 0.1 लिहा किंवा तुम्ही वजा 0.2 लिहा, वजा 0.3 लिहा. कुठल्याही 3 आपल्याला या ठिकाणी इथं लिहिता येतील. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा दुसरा जो पॉइंट आहे बघा, त्याच्यात काय दिलंय, वजा 2.3 आणि वजा 2.33. बघा वजा 2.3 आणि वजा 2.33. आता 2.3 च्या पुढे एक शून्य आपण असं लिहू शकतो. 2.3 चे 2.30 करू शकतो आणि वजा 2.33. आता 2.30 आणि 33 च्या मध्ये काय येईल, 2.30 आणि 33 च्या मध्ये 31 आणि 32 येतात, दोनच संख्या, पण आपल्याला 3 पाहिजे. मग आपण अजून एक शून्य वाढू शकतो. 2.30 चा 300 करू शकतो आणि या ठिकाणी सुद्धा वजा 2.33 चा 330 करू शकतो. दोन्हीकडे एक शून्य वाढवला. मग आता 300 आणि 330 याच्यामध्ये बऱ्याचशा संख्या येतील. बघा 300 नंतर 301, 302, 303, 304, 305, 306 बऱ्याचशा. बघा वजा 2.300, त्याच्यानंतर वजा 2.301, वजा 2.302, बघा वजा 2.303, असं करत करत वजा 2.329 आणि नंतर येतील वजा 2.330. तर अशा बऱ्याचशा संख्या या ठिकाणी येऊ शकतात. वजा 2.330 आणि वजा 2.300 याच्यामध्ये या एवढ्या संख्या येतील. वजा 2.301, वजा 2.302, वजा 2.303 या 3 संख्या लिहिल्या तरी चालतील. ओके. किंवा पुढच्या कुठल्याही संख्या या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. इथं तुम्ही वाटलंच तर नंतर उत्तर लिहा असं की वजा 2.301, वजा 2.302, वजा 2.303 किंवा वजा 2.304, वजा 2.307, वजा 2.317, वजा 2.327 बऱ्याचशा संख्या लिहू शकता. ठीक आहे. आता हे मी रफ करतो, याच्यानंतर पुढची गणित आपण या ठिकाणी इथं बघूयात. बघा पुढचं जर एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर पुढचा आपला समजा याच्यातला प्रश्न क्रमांक आहे 3. याच्यामध्ये काय आहे बाबा, 5.2 आणि 5.3. बघा 5.2 आणि 5.3 च्या मध्ये काहीच नाही असं वाटेल, पण 5.2 च्या पुढे एक शून्य द्या आणि 5.3 च्या पुढे पण एक शून्य द्या. तर 5.20, 5.30. आता 20 आणि 30 च्या मध्ये बऱ्याचशा संख्या येतील. बघा तुम्ही उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहू शकता बाबा, या ठिकाणी उत्तर लिहिताना वाटलं असं उत्तर शब्द लिहा वाटलं असतं. बघा 5.21 सुद्धा या दोघांच्या मध्ये येतील, 5.22 सुद्धा या दोघांच्या मध्ये येतील आणि 5.23 सुद्धा दोघांच्या मध्ये येतील, 5.27 सुद्धा दोघांच्या मध्ये येतील. कुठल्याही 3च लिहायच्यात, बस जास्त टेन्शन नाही. इथे बघा चौथा पॉइंट वजा 4.5 आणि वजा 4.6 आणि वजा 4.6 बरोबर. आता वजा 4.5 म्हणजे 4.50 आणि वजा 4.6 म्हणजे वजा 4.60. आता 50 आणि 60 च्या मध्ये बऱ्याचशा येतील, म्हणजे वजा 4.51, वजा 4.52, वजा 4.53 ह्या 3 लिहिल्या मी, किंवा वजा 4.54, वजा 4.55, वजा 4.56, 60 अशा प्रकारे बऱ्याचशा संख्या या ठिकाणी इथे आपल्याला लिहिता येऊ शकतात. ठीक आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा जो काही सराव संच आहे तो बघितलेला आहे. संपूर्ण सराव संच 2.2 झालाय. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.3 वर चर्चा करूयात. पण 2.3 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.